सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याचं सदस्यत्व एखाद्या सदस्याच्या निधनानंतर त्याच्या वारसांना त्याचं सदस्यत्व मिळणं हा कायमच एक वादाचा विषय राहिलेला आहे. आणि या संदर्भात काम करताना किंवा निर्णय घेताना सोसायटीचे नेमके अधिकार काय आहेत, त्यांच्या अधिकाराची मर्यादा काय आहे, हा सुद्धा नेहमी वादाचा प्रश्न बनलेला असतो. आणि याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. या प्रकरणात झालं काय होतं, तर मूळ सदस्याचं निधन झालं होतं. त्याला एकापेक्षा अधिक वारस होते आणि त्यापैकी एका वारसानी सदस्यत्व मिळावं म्हणून अर्ज केलेला होता. आता गंमत काय झाली, की सोसायटीने या अर्जावर कुठला निर्णयच घेतला नाही. परिणामी ठराविक काळात सोसायटीने अर्ज स्वीकारणं किंवा नाकारणं याच्यापैकी काहीही न केल्यामुळे त्याने मानीव सदस्यत्व मिळण्याकरता अर्ज केला. त्या अंतर्गत कायदेशीर कारवाई पूर्ण केली आणि त्या आदेशाने त्याला मानीव सदस्यत्व देण्याचा निश्चित झालं. आता गंमत बघा, म्हणजे एकीकडे सोसायटीने त्याच्या अर्जावर निकाल दिला नाही, पण जेव्हा त्याला मानीव सदस्यत्व मिळावं असा निकाल आला, तेव्हा त्याच्या विरोधात या सोसायटीने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आणि ह्या एकंदर दादीचा किंवा या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आणि तो निकाल देताना काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली. सगळ्यात पहिले मुंबई उच्च न्यायालय काय म्हणालं, की सोसायटीचं काम हे सदस्यत्व, देखभाल, प्रशासन एवढ्यापुरतं मर्यादित आहे. कोणत्याही मालमत्तेची कोणाचीही मालकी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही सोसायटीला अजिबात नाही. त्यामुळे त्या सोसायटीने त्या फंदात पडूच नये. पुढचा महत्वाचा मुद्दा, की एखाद्या व्यक्तीला एखाद्या सोसायटीचं एखाद्या सदनिकेच्या अनुषंगाने सदस्यत्व दिलं, म्हणजे तो मालक झाला असं अजिबात होत नाही. एखाद्याला सदस्यत्व दिलं म्हणजे बाकी जे काही वारस असतील किंवा बाकी त्याचे जे सहमालक असतील, त्यांचा हक्क नष्ट होत नाही. त्याच्याकरता ते यथार्थ ठिकाणी दाद मागू शकतात. आता यथार्थ ठिकाण म्हणजे कुठे? तर अर्थातच दिवाणी न्यायालय. कारण कोणत्याही मालमत्तेची आणि कोणाचीही मालकी ठरवण्याचा जो अधिकार आहे, तो फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाकडेच आहे. त्यामुळे असा काही वाद उद्भवला, असा काही वाद न्यायालयात पोहोचला, तर त्याचा निकाल योग्य ते दिवाणी न्यायालय करेल. पण दरम्यानच्या काळात सोसायटीनी जे अधिकार आपल्याला नाहीयेत, त्या अधिकारांचा वापर करण्याच्या भानगडीत पडू नये. आता याच्यात सोसायटीकडनं असा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, की मयत माणसाला एकापेक्षा जास्त वारस आहेत, मग आम्ही एकाला सदस्यत्व कसं काय द्यायचं? तर त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय म्हणालं, की तुम्हाला एखादी व्यक्ती सदस्य आहे किंवा नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचा वारस आहे किंवा नाही, हे फक्त सकृतदर्शनी तपासणं अपेक्षित आहे. त्याचा सखोल तपास करणं, त्याचा इन्व्हेस्टिगेशन करणं हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही. किंबहुना तुम्हाला ते अधिकार सुद्धा नाहीत. म्हणजे समजा असं घडलं, की एखाद्या व्यक्तीला अनेक वारस आहेत. त्याच्यापैकी एकाने अर्ज केला आणि त्या अर्जामध्ये बाकी काही त्रुटी नसेल, तर तो अर्ज तुम्ही मंजूर केला पाहिजे. आता त्याला सदस्यत्व मिळाल्याने बाकी त्याचे जे काही वारस असतील किंवा बाकी त्याचे सहहिस्सेदार असतील, त्यांच्या अधिकारावर काय परिणाम होतो, त्यांनी काय करायचं, ते लोक आणि सक्षम दिवाणी न्यायालय बघून घेतील. त्याच्यामध्ये तुम्ही पडायचं कारण नाही. यात अजून एक गंमत घडली, ती म्हणजे ज्या व्यक्तीने हा अर्ज केलेला होता आणि ज्याचा अर्ज स्वीकारणं किंवा नाकारणं याच्यापैकी काहीच केलेलं नव्हतं, त्या व्यक्तीकडनं याच सोसायटीने रितसर मेंटेनन्स म्हणजे देखभाल खर्च बाकी स्वीकारला होता. मग उच्च न्यायालय म्हणालं, की एकीकडे त्या व्यक्तीकडनं तुम्ही पैसे स्वीकारताय, म्हणजे त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेमध्ये, त्या सदस्यत्वामध्ये काहीतरी हक्क हिस्सा आहे, हे अप्रत्यक्षपणे मान्य करताय आणि प्रत्यक्ष मात्र त्याला सदस्यत्व देत नाही. ही लबाडी चालणार नाही. ही आणि अशी महत्वाची निरीक्षणं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आणि तो जो सदस्य झालेला आहे, त्या निकालाच्या विरोधात सोसायटीने केलेली याचिका ही फेटाळून लावली. हा निकाल सोसायटी सदस्यत्व आणि त्या अनुषंगाने सोसायटीचे अधिकार यांच्या सीमा स्पष्ट करणारा म्हणून अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल आहे. सोसायटीने सदस्यत्व किंवा तत्सम बाबींसंदर्भात काम करताना आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांच्या चौकटीतच काम करावं. जे अधिकार आपल्याला नाही, ज्या गोष्टी ठरवायचा आपल्याला अधिकार नाही, त्या गोष्टींच्या भानगडीत पडू नये, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे.
सगळ्या सोसायट्या, त्यातले सगळे सदस्य आणि मयत सदस्यांचे संभाव्य सहहिस्सेदार किंवा त्यांच्या जागी सदस्य म्हणून जे नाव लावू इच्छितात, अशा सगळ्या व्यक्तींकरता हा निकाल दूरगामी परिणाम करणारा आणि म्हणून महत्त्वाचाच आहे. या निकालाचं सायटेशन म्हणजे तपशील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.